पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमत सद्गुरु गुंडा महाराज की जय। श्रीमत सद्गुरु लक्ष्मण महाराज की जय। श्रीमत सद्गुरु नारायण महाराज की जय। श्री सिद्ध सिंहासन पीठ की जय। अखंडानंद रूपाय सव्य ज्ञान प्रदायिने भवद्भांत दिनेशाय मुंडाख्य गुरवे नमः। श्रुतिस्मृतिपुराणानां मालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शंकरं लोकशंकरं। विज्ञानार्कमरीचिजालनिहता विद्यान्धकारव्रजा शब्दब्रह्मसमुद्रवन्दरगिरि सिद्धान्तबद्धव्रतः। ब्राह्मी नर्तनरङ्गभूमिरसना संशोभिताभ्यानना सोऽयं सर्वजगद्गुरुर्विजयते श्रीमान् प्रभुशङ्करः। गुरुन्नत्वा महेशाख्यान् शङ्करं च सुरेश्वरं नैष्कर्म्यसिद्धेर्भाषायां प्रपञ्चः क्रियते धुना। निषिद्धकाम्योस्त्यागस्त्वयापिष्टो यथा मया नित्यस्या फलवत्वाच्च न मोक्षः कर्म साधनः। हितं संप्रेप्सतां मोहादहितं च जिहासताम् उपायान् प्राप्तिहानार्थान् शास्त्रं भासयतेर्कवत्। अध्याय पहिला श्लोक क्रमांक 28 संबंधोक्ती। श्लोक क्रमांक 29 आणि संबंधोक्ती। कर्माच्या संदर्भाने विचार करीत असताना कर्माचं निश्चित एक फल असतं आणि ते फल वेद प्रतिपादित असल्या कारणाने कर्माचं फल निश्चित आहे ही गोष्ट आपल्याला शास्त्रविदित आहे। कर्माचं काहीच फल नाही असं म्हणता येणार नाही। कर्माचं कोणतं ना कोणतं तरी फल निश्चित असतं। या मताचा विरोध पूर्वमीमांसक किंवा उत्तरमीमांसक असे दोन्हीही मीमांसक कोणत्याही त्यांच्या ग्रंथांमध्ये मतामध्ये करीत नाही। कर्माचं फल निश्चित होतं। सकाम कर्म असेल निश्चित नीट सटीक सम्यक असं जर ते सकाम कर्म झालं तर जशी कामना असावी त्या कामनेच्या अनुरूप त्या फलाची प्राप्ती कर्माच्या असलेल्या अनुरूपतेने होते। जे कर्माला अनुरूपता ही फलाच्या संदर्भाने असते आणि फलाची अनुरूपता कर्माच्या संदर्भाने असते। जसं जसं म्हणून कर्म असावं त्या त्या पद्धतीत त्या त्या कर्माची असलेली देवता वा कर्माने प्रार्थित झालेली देवता आणि त्या देवतेच्या ठिकाणी असलेलं वैभव आणि त्या देवतेच्या ठिकाणच्या वैभवाचा कृपा प्रसाद अर्थात ते कर्मफल आपल्याला कर्माच्या अनुरूप मिळतं असा विचार आपल्याला शास्त्राने सांगितला असल्या कारणानं वेदानेच ती गोष्ट प्रतिपादन केली असल्या कारणानं कर्माचं फल नाहीच असं म्हणता येणार नाही। कर्माचं काही ना काहीतरी फल आहे असा ज्यावेळी विचार केला गेला त्यावेळी न्यूनातिन्यून आणि महत्तमाधिक महत्तम असं सगळं फल त्याच्यामध्ये येऊन बसेल का बसणार नाही। साध्या असलेल्या काही वासनेंवरून आणि स्वर्गाधिक असलेल्या महत्तम वासनेंपर्यंत ब्रह्मलोकादी असलेल्या वासनेंपर्यंत सगळ्याची प्राप्ती आपल्याला कर्माच्या माध्यमाने होते असं आपल्याला पुराण आदी शास्त्रामध्ये सापडतं। ब्रह्मदेवाचं पद जर प्राप्त करावं याचं असलं तर ते ब्रह्मदेवाचं पद प्राप्त करण्यासाठी म्हणून ज्ञानाची प्राप्ती करा असं विधान कुठेही आलेलं नाही, तर कर्म सातत्याने करावं असं विधान मात्र आलेलं आहे। 100 जन्म ब्रह्मकर्म नित्य असा तो असावा, रत असावा, स्वभावज कर्मरत असावा आणि अखंड असा तो 100 जन्मापर्यंत ब्रह्मकर्मामध्ये रत असावा
त्यावेळी त्या 100व्या जन्माच्या अंती एवढं सगळं झालेलं जे निष्काम नित्यनैमित्तिक फल, नित्यनैमित्तिक कर्म, सकाम निषिद्धाला त्यागून असं असलेलं जे निष्काम रूपाने असलेलं कर्म, काया वाणी आणि मन यांनी असलेलं हे कर्म निश्चित फलदायी होतं ब्रह्मदेवाच्या पदाच्या संदर्भाने. म्हणजे ब्रह्मदेवाची का होईना प्राप्ती, जो विधाता आहे, सगळ्या सृष्टीचा उत्पन्न करताय, उत्पत्ती करता जो आहे, त्या उत्पत्तीकर्त्याचंही पद जर आपल्याला मिळवावयाचं असेल तर अशा पद्धतीचं कर्म करणं अपेक्षित आहे. इंद्राचं पद हवं असेल तर भागवत आदी शास्त्र असं सांगतात की जो 100 अश्वमेध यज्ञ संपन्न करतो, पूर्ण करतो, त्याला इंद्राचं पद मिळतं. म्हणजे इंद्राचं सिंहासन त्याला मिळतं. केवळ पद मिळतं असं सांगण्याचा अर्थ नाही, तर इंद्राचं पद मिळून इंद्राच्या समान असलेले वा इंद्राचे जे जे म्हणून काही भोग असतील ते म्हणून भोग त्याला प्राप्त होतात. म्हणजे तो स्वतः इंद्र होतो अशी कल्पना करा. हे 100 अश्वमेध यज्ञाचं कर्म जर केलं असतं तर त्या 100 अश्वमेधाधिक असलेल्या यज्ञाचं फल इंद्रपद आहे. आता हे अश्वमेधाधिक जे कर्म आहे त्या अश्वमेधाधिक असलेल्या कर्मांमध्ये निष्कामता उपयोगाची नाही. ब्रह्मदेवाच्या पदाच्या प्राप्तीमध्ये नित्यनैमित्तिक कर्मानुष्ठानरत असलेला जो निष्कामी तो ब्रह्मदेवाच्या पदाला जातो आणि कर्ममार्गी वा ज्ञानमार्गी असलेले म्हणजे ज्ञानाने मोक्ष आणि कर्माने मोक्ष असे मानणारे दोन्ही एका ठिकाणी एकमत होतात. ते म्हणजे हिरण्यगर्भाच्या देशाची प्राप्ती झाली असता त्या देशातून हिरण्यगर्भासोबत म्हणजे त्या ब्रह्मदेवासोबत त्याचं आयुष्य पूर्ण झाल्यानंतर तिथे त्यांना ब्रह्मज्ञान होतं आणि ते ब्रह्मज्ञानाने मुक्ततेला जातात. पुन्हा त्यांना खाली येण्याची गरज नाही. अशा पद्धतीचा विचार दोन्ही असलेल्या शास्त्रकारांना संमत असल्या कारणानं जिथे पुनरावर्तनच नाही तिथे मात्र निष्कामता ते फल निष्काम कर्माच्या शिवाय दुसऱ्या कोणत्यानेही मिळणार नाही. ही गोष्ट विचारणीय आहे. इंद्राधिक जी पदं सांगितली ती इंद्राधिक असलेली पदं जे स्वर्गस्थ असलेली पदं क्षीणे पुण्ये मर्तलोकम विशंती, स्वर्गाधिकांमध्ये जाण्यासाठी, उपस्थित राहण्यासाठी, फल भोगण्यासाठी, भोग भोगण्यासाठी म्हणून आवश्यक असलेलं पुण्य जेवढं म्हणून हवं आहे तेवढं जर नसेल तर तिथून मात्र त्याची गच्छंती होते आणि ती गच्छंती पुन्हा त्याच्या असलेल्या कर्मानुसार पृथ्वीलोक किंवा अधोलोकामध्ये त्याची गती होते असा विचार करता येतो. म्हणजेच या अशा असलेल्या लोकांच्या संदर्भाने विचार करीत असताना उन्नतीचा कोणताही एक मैलाचा दगड निश्चित असा नाही किंवा तिथून आम्ही मागच येत नाही असा कोणताही विचार नसल्या कारणानं तिथल्या असलेल्या देशाच्या उपभोगाची जी काही म्हणून सामुग्री आहे, जे काही म्हणून साहित्य आहे, ते साहित्य आम्हाला निष्कामतेच्या व्यासपीठावर मानता येत नाही. मग ते मानायचंच कशावर, तर सकामतेच्या व्यासपीठावर ही गोष्ट मानावी लागते. म्हणून इंद्रपद प्राप्त्यर्थ 100 अश्वमेधाचं कर्म केलं पाहिजेत अशा पद्धतीचा विचार भागवत आदी शास्त्रांमध्ये आला. पृथ्वीराजाची कथा त्याच्यामध्ये प्रामुख्याने येते आणि पृथ्वीराज आहे तो 99 अश्वमेध यज्ञ त्यांनी पूर्ण केले. ईश्वराच्या 24 अवतारांपैकी तो एक अंश अवतार आहे की ज्या अंश अवतार असलेल्या पृथ्वीराजाने सर्वत्र नगर संरचनेची कल्पना मांडली. समुद्राधिकांच्या संदर्भाने एकसंधपणा जो आलेला आहे तो समुद्राचा एकसंधपणा आणण्याचं काम पृथ्वीराजाने केलं असं भागवत शास्त्र सांगतं. जे भागवतामध्ये वर्णन करीत असताना नद्यांचं एकत्रीकरण केलं पाहिजेत असा जो काही विचार सांप्रत कालात उत्पन्न होतोय व सगळ्यांना तो दिसतोय कळतोय, तो विचार समुद्राच्या संदर्भाने पृथ्वीराजाने त्याच्या कालावधीमध्ये केला. नगर संरचना असली पाहिजेत, नगर आणि त्या नगरांच्या ठिकाणी असलेली व्यवस्था, घराधिकांची व्यवस्था, देवताधिकांची व्यवस्था, मंदिराधिक
हे पाणवठे अमुक तमुक जेवढं जेवढं म्हणून काही नगरांना अपेक्षित आहे त्या सगळ्या असलेल्या नगराची व्यवस्था पृथ्वीराजाच्या कालावधीमध्ये लागली. असा हा समुद्र वलयांकित पृथ्वीचा असलेला सम्राट त्या पृथ्वीराजाने 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण केले. आणि 99 अश्वमेध यज्ञ पूर्ण केल्यानंतर 100व्या अश्वमेध यज्ञाला ज्यावेळी तो बसला त्यावेळी इंद्र त्याचं सिंहासन जाईल, स्वतःचं पद निघून जाईल, हा आपल्या सिंहासनावर येऊन आपल्या देशावर येऊन आपल्या स्वर्गावर येऊन हक्क गाजवेल, मला पदच्युत करेल, अशा भीतीने इंद्र अश्वमेध यज्ञ जो 100वा आहे तो 100वा अश्वमेध यज्ञ मोडण्यासाठी म्हणून सातत्याने प्रवृत्त झाला. प्रत्येक वेळी यावायचा आणि प्रत्येक वेळी येऊन काही ना काहीतरी यज्ञामध्ये विघ्न आणायचा. आणि ते विघ्न आणीत असताना इंद्राने कधी असुरांचं रूप घ्यावं, कधी साधूचं रूप घ्यावं, कधी ब्राह्मणाचं रूप घ्यावं, कधी अघोरीचं रूप घ्यावं आणि कधी कधी विविध असलेल्या साधूंच्या वेशभूषेचं रूप घ्यावं. साधूंचं रूप घेणं आणि साधूंच्या वेशभूषेचं रूप घेणं याच्यामध्ये वेगवेगळा अंतर आहे. साधूचं असलेलं रूप हे साधारण आहे आणि साधूंच्या वेशभूषेचं असलेलं रूप त्याच्यामध्ये काही ना काहीतरी वेगवेगळालेपणा आहे. गंधाचा असलेला नीटनेटकेपणा, केसादिकांचा असलेला नीटनेटकेपणा, वस्त्रादिकांचं त्याच्यामध्ये असलेला वेगवेगळालेपणा, या सगळ्या गोष्टी साधूंच्या वेशभूषेच्या संदर्भाने असलेल्या इंद्राने त्या घेतल्या आणि प्रत्येक वेळी यावायचा आणि त्या 100व्या अश्वमेधामध्ये काहीतरी विघ्न उत्पन्न करायचा. 100व्या अश्वमेधाच्या यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी जवळजवळ 100 वेळा इंद्र तिथे येऊन गेला. पृथ्वीराजा त्याच्या मागे जायचा, ध्वंस झाला, नाश झाला, खंडित झाला यज्ञ की पुन्हा त्याच्या मागे जायचा आणि तो काही इंद्र त्याला सापडायचा नाही. हे असं ज्यावेळी सातत्याने होऊ लागलं त्यावेळी त्यांचा असलेला जो गुरु आहे त्या गुरूंनी त्यांना सांगितलं, वशिष्ठांनी त्यांना सांगितलं की या इंद्राच्या मागे जाऊन काही उपयोग नाही, हा इंद्र प्रत्येक वेळी काही ना काहीतरी करेल. आपण हा 100वा अश्वमेध यज्ञ जो जगत कल्याणासाठी म्हणून आपण करीत आहोत, एक इतिहास व्हावा, सत्कर्म या पृथ्वीवर घडावं, सद्धर्माची प्रतिष्ठा व्हावी आणि ती सद्धर्माची झालेली प्रतिष्ठा सहजासहजी कोणाला हलविता येऊ नये म्हणून या सगळ्या गोष्टी कराव्या असं ज्यावेळी आहे त्यावेळी त्या इंद्राच्या अंतःकरणात असलेली जी भीती स्वतःच्या पदाच्या संदर्भाने आहे, ती पदाच्या संदर्भाने असलेली भीती त्याला हे सगळं कर्म करायला प्रवृत्त करत असल्यामुळे तुम्ही त्याच्या काही मागे जाऊ नका. पृथ्वीराजाने तो त्याचा विचार टाकून दिला आणि जाता जाता वशिष्ठांनी सांगितलं, जेवढी म्हणून इंद्रानी रूप हा यज्ञ ध्वंस करण्यासाठी खंडित करण्यासाठी म्हणून घेतली आहेत तेवढी सगळी रूप कलियुगामध्ये साधू म्हणून हिंडण्यासाठी दांभिक लोक वापरतील आणि लोकांना ठकविण्याचं काम करतील. हे भागवतातलं वचन आहे. वेगवेगळे असलेले वेशभूषा वाले सगळे साधू यांचा जो मूल प्रवर्तक तो यज्ञ ध्वंस करणारा, खंडन करणारा, मध्यात प्रतिबंध उत्पन्न करणारा असा तो इंद्र आहे. म्हणून दांभिक लोक असा आचार करतील याच्या संदर्भाने विचार तिथे आला. सांगण्याचा हेतू असा आहे, सकामतेच्या व्यासपीठावर असं 100 अश्वमेधाधिक कर्म जर केलं तर त्या कर्मापासून मात्र इंद्रपदाची प्राप्ती होते. म्हणजे महत्तम अशा फलाची प्राप्ती होत असताना कर्माचं ते फल आहे असं ज्यावेळी म्हटलं जाईल त्यावेळी सर्वश्रेष्ठ असलेल्या फलाचाही विचार आम्हाला करावा लागतो आणि सर्वश्रेष्ठ असलेल्या मनोवांछित असलेल्या सर्वांचं फल वा सर्वांच्या अंतःकरणामध्ये असलेली जी फलाकांक्षा, की जी फलाकांक्षा वा फलाचं जे स्वरूप आहे ते फलाचं स्वरूप निश्चित सर्वांच्या अंतःकरणामध्ये एकसारखं आहे असं जे फल त्या मोक्षाच्या संदर्भाने विचार केला असता कर्माने तो मोक्ष का साध्य होणार नाही असा विचार कर्मवाद्यांनी केला
आणि त्या अशा असलेल्या मोक्षाच्या संदर्भाने व्याख्यान करीत असताना त्यांनी असं सांगितलं की कर्माने मोक्ष मुक्ते क्रियाभी सिद्धत्वात्, मुक्ती ही क्रियेने सिद्ध होईल, कर्मानेच ती गोष्ट सिद्ध होईल, अशा पद्धतीचा विचार कर्मवाद्यांनी आपल्यासमोर मांडला. कोणत्याही फलाच्या प्राप्तीच्या संदर्भाने विचार करीत असताना मागे आपण विचार करून आलो, प्रधानापूर्व आणि अंगापूर्व यांची जोड असली पाहिजे. अंगापूर्वांच्या संदर्भाने असलेला उपकारक नावाचा भाव आणि प्रधानापूर्वाच्या संदर्भाने असलेला उपकार्य नावाचा भाव जोपर्यंत एकमेकाच्या संबंधित होत नाहीत, उपकार्य उपकारक भाव संबंध जोपर्यंत अंगापूर्व आणि प्रधानापूर्व यांचा होत नाही, तोपर्यंत मात्र सामर्थ्यवान परमापूर्वाची उत्पत्ती स्थिती होऊ शकत नाही. आणि जोवर सामर्थ्यवान परमापूर्वाची स्थिती होत नाही, उत्पत्ती होत नाही, तोपर्यंत त्या परमापूर्वापासून कर्म फलोन्मुख झालेलं आहे असं म्हणता येणार नाही, वा फल आम्हाला प्राप्त होईल असा कोणताही विचार आम्हाला करता येणार नाही. म्हणजेच अशा पद्धतीचा विचार करीत असताना ही गोष्ट निश्चित लक्षात ठेवावी लागते की जे जे म्हणून अंगापूर्व सांगताय, अंग जे जे म्हणून सांगताय, ते अंग प्रधान असलेल्या जो अंगी आहे त्या अंगीला उपकारक असतात. ही गोष्ट इथे विशेष चिंतनीय व अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे. प्रधान कर्म आहे, प्रधान कर्म आहे, तेच महत्त्वाचं आहे, तेवढंच झालं म्हणजे आमचं फल निश्चित आम्हाला प्राप्त होईल असं कुठेही म्हणता येत नाही. प्रधान कर्म तर अत्यंत महत्त्वाचंच आहे, कारण का त्याच्या ठिकाणी प्रधानता आहे ना, मुख्यता आहे, उद्देश्यतेच्या ठिकाणी ही जरी गोष्ट खरी असली तरी तो उपकारक नसून उपकार्य, ज्याच्यावर उपकार होईल असा तो आहे. आणि त्याच्यावर उपकार जोपर्यंत होत नाही तोपर्यंत त्याच्या ठिकाणी सामर्थ्याची अभिव्यक्ती होणार नाही. आणि सामर्थ्याभावे करून त्या अपूर्वाच्या संदर्भाने कोणतंही फल निष्पन्नच होऊ शकत नाही. आणि फलच निष्पत्तीला जात नसेल तर त्या प्रधान कर्माच्या संदर्भाने असलेली सगळी संगती आम्हाला टाकून द्यावी लागते व ती आम्हाला सोडून द्यावी लागते. म्हणजेच प्रधानापूर्वाच्या संदर्भाने उपकारक असलेला जो अंगापूर्व, मग प्राच्यांगापूर्व आणि उदिच्यांगापूर्व असाही विचार करा. किंबहुना वेगवेगळे असलेले जे मासाच्या संदर्भाने याग आहेत, दर्श पूर्ण मासाधिक किंवा चातुर्मासाधिक याग, यांच्यामध्ये वेगवेगळ्या असलेल्या यज्ञांचं काही विधान केलेलं असल्या कारणानं वेगवेगळे असलेले यज्ञ 3, 4, 5 असे असलेले यज्ञ असल्यामुळे विशिष्ट परमापूर्वाची उत्पत्ती प्रत्येक असलेल्या यज्ञाचं प्रधानापूर्व आणि प्रत्येक असलेल्या यज्ञाचं अंगापूर्व यांच्या संमिलनीकरणातून होते. अंगापूर्वाची संगती वा अंगापूर्वाचा जो संबंध आहे तो अंगापूर्वाचा संबंध त्याच्याच प्रधानाशी येतो, ना की दुसऱ्या असलेल्या यज्ञाच्या प्रधानापूर्वाशी त्याचा संबंध येतो. एक एक यज्ञ स्वतःच्या अंगापूर्वाने आणि प्रधानापूर्वाने परमापूर्वाची उत्पत्ती करतो. आणि 3 यज्ञाचं जर तिथे विधान असेल तर त्या 3 असलेल्या यज्ञाच्या प्रत्येक विशिष्टापूर्वाचं एकत्रीकरण करून अंततोगत्वा शेवटी असलेलं अंत्य असलेलं महत् ते परमापूर्व उत्पन्न होतं. आणि ते विशिष्ट अशा पद्धतीचं उत्पन्न झालं असल्या कारणानं सगळ्या असलेल्या यज्ञाचं निश्चित ते फल देतं. किंबहुना प्रत्येक असलेल्या यागक्रियेचा विचार केला असता, विधीचा विचार केला असता, तिथल्या प्रक्रियेचा विचार केला असता, त्याचा असलेला जो आरंभ आहे आणि त्याचा असलेला जो अंतिम आहे, जे शेवट आहे, त्या शेवटच्या असलेल्या दोन्ही बिंदूंच्या संदर्भाने अंगापूर्वतेचा विचार करावा आणि मधल्या असलेल्या सगळ्या क्रियेने प्रधानापूर्वाचा विचार करावा. म्हणजेच अशा पद्धतीचं केवळ प्रधानापूर्व केलं किंवा केवळ अंगापूर्व उत्पन्न झालं तर कोणत्याही पद्धतीचं फल प्राप्त होईल असं होत नाही. तर या प्रधानापूर्वाला सामर्थ्य असावं लागतं
आणि ती अशी असलेली समर्थता प्रधानापूर्वाची, ती प्रधानापूर्वाची समर्थता उपकारक असलेल्या अंगापूर्वाने होते. म्हणजे अंगापूर्वाचं महत्त्व इथे प्रतिपादित होतं. त्या अंगापूर्वामध्ये आम्ही गणपतीची पूजन करतो, मातृकेचं पूजन, पुण्याह वाचन करतो. आई वडील असतील तर आई वडिलांचं दर्शन घेणं, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये विहित आहेत. या छोट्या छोट्या असलेल्या गोष्टी उपकारक आपल्या कर्माला असतात. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. कर्माचं फल मला प्राप्त होत नाही, आम्ही एवढं करतो आणि फल प्राप्त होत नाही असं म्हणणं योग्य नाही. जर कर्म सम्यक केलेलं असेल तर सम्यक केलेलं कर्म निश्चित फलदायी होतं. ईश्वराला देण्याची इच्छा असो अथवा नसो, कर्म जर यथासांग झालेलं असेल तर त्या कर्माचं फल निश्चित आम्हाला प्राप्त होतं. या अशा असलेल्या कर्माच्या फलाच्या संदर्भाने असलेली जी अपेक्षा आहे, ती अपेक्षा सामर्थ्यवान परमापूर्वाच्या संबंधाने असल्या कारणानं सामर्थ्य परमापूर्वाला जे जे निर्माण करीत असेल, जे कोणी देत असेल, त्या अंगापूर्वाच्या संदर्भाने सुद्धा आम्हाला निश्चित काळजी बाळगणं ही गोष्ट महत्त्वाची ठरते. वा काळजी तिथे घेत राहणं, श्रद्धापूर्वक प्रथम क्षणापासून अंतिम क्षणापर्यंत कर्माचा विचार आम्हाला करावा लागतो व त्या पद्धतीने आम्हाला क्रिया करावी लागते. ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणजेच लहानातला लहान असे नाका, आपल्या सोबत जर काम करणारा असेल तर तो उपकारक ठरू शकतो. ही सामाजिक असलेली भावना इथून उद्भाषित झालेली आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कोणालाही डावलून कर्म कधी होत नाही. लहानातला लहान, छोट्यातला छोटा, म्हणजे काम थोडंसं का होईना करणारा पण निष्ठेने करणारा, श्रद्धेने करणारा जर असेल तर त्या निष्ठा आणि श्रद्धेच्या जोरावर त्याच्या ठिकाणी असलेली उपकारकता प्रधानापूर्वाच्या संदर्भाने आम्हाला मानावी लागते. म्हणजेच उपकारक भाव हा अंगापूर्वाच्या ठिकाणी राहतो आणि प्रधानापूर्वाच्या ठिकाणी उपकार्य भाव राहतो. जर प्रधानापूर्वच नसेल, उपकार्य आणि उपकारक भाव या संबंधाने अंगापूर्व आणि प्रधानापूर्वाचा विचार ज्यावेळी केला जाईल त्यावेळी असं लक्षात येण्यासारखं होईल की प्रधानापूर्व हे उपकार्य असल्यामुळे महत्त्वाचं नाही, उपकारक जे ते महत्त्वाचं. म्हणजे तेवढंच केलं तरी काम भागेल वा तेवढंच करण्यामध्ये जास्ती अटेन्शन, लक्ष, अवधान दिलं पाहिजे. प्रधानापूर्वाचं काहीही संगती लावावी असं होणार नाही. उपकारक जरी असला तरी उपकार करून घेणारा असला पाहिजे आणि तोही सशक्त असाच असला पाहिजे. त्याच्या ठिकाणीही जे जे म्हणून प्राप्त होते ते ते म्हणून वृद्धीला कारण असलं पाहिजे आणि वृद्धीला कारण असलेला असा तो अधिकारी असेल तर उपकार करणाऱ्याच्या संदर्भाने काही ना काहीतरी विचार करता येतो. किंबहुना प्रधानापूर्व हा उपकार्य भावाने असल्यामुळे अंगापूर्वतेच्या संदर्भाने उपकारक भावाची सिद्धी करता येईल. उलट सुलट कसंही चिंतन करा. उपकार्य उपकारक भाव संबंध जो अंगापूर्व आणि प्रधानापूर्व यांचा होतो आणि त्याच्या माध्यमाने परमापूर्वाची प्राप्ती होते आणि परमापूर्वतेपासून जन्य असं जे फल म्हणजे जे परमापूर्वतेच्या सहकारितेने कर्मापासून उत्पन्न झालं असं कर्मजन्य जे फल, त्या फलाची मला प्राप्ती होते. ही अशी असलेली सगळी प्रक्रिया समजावून घेत असताना त्या अपूर्वाच्या संदर्भाने अपूर्वामध्ये असलेलं जे काही म्हणून असेल, एक तर पुण्य असेल किंवा पाप असेल किंवा पुण्य पापात मग अशा पद्धतीचा संमिश्र भाव उपस्थित असेल. या संमिश्र भावाचा विचार केला असता तो संमिश्र भाव किंवा पुण्याधिक्य किंवा पापाधिक्य या गोष्टींचा विचार केला असता ही गोष्ट त्या
अपूर्वाच्या ठिकाणी कर्माहून भिन्न कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टींनी आली आहे असं म्हणता येणार नाही. आणि त्याच्यातूनच फलामध्ये परिणित होत असल्या कारणानं फलामध्येही सुखदुःखादिकांची व्यवस्था लावता येते. फलाची असलेली प्राप्ती, फलाचा असलेला साक्षात अनुभव हा सुखदुःख रूपाने येतो. सुखाच्या असलेल्या अनुभवावरून अनुमानता धर्माची करा, पुण्याची करा, आणि पापाच्या असलेल्या अनुभवावरून अधर्माची, अकर्माची, पापाची अनुमानता करा वा तसं अनुमान करा. या पद्धतीने विचार केला असता कर्मामध्ये असलेलं जे काही पुण्य पाप तेच फलामध्ये परिणित होत असल्या कारणानं त्या अशा असलेल्या अपूर्वाच्या संदर्भाने ज्या ज्यावेळी पुण्य पापात्मक असं म्हटलं जाईल त्या त्यावेळी निश्चित म्हणावं लागतं फलाच्याही ठिकाणी पुण्य पापात्मक भाव आहे. जर फलाच्या ठिकाणी पुण्य पापात्मक भाव जर उत्पन्न होत असेल तर महत् असलेल्या सर्वांच्या ठायी असलेली जी एकच इच्छा, त्या एक असलेल्या इच्छेच्या संदर्भाने, त्या परमफलाच्या संदर्भाने विचार केला असता आणि त्या फलाला जर कर्मजन्य मानला असता तर त्या फलाच्या ठिकाणी सुद्धा पुण्य पापात्मक भाव संभवतो. आणि पुण्य पापात्मक भाव जर संभवत असेल तर पुण्य पापात्मक रूप मोक्ष आहे असं मानावं लागेल. म्हणजे मोक्षात केवळ सुख होतं, दुःख संबंध रहित सुख होतं, निरतिशय आनंद होतो. अशा पद्धतीचा असलेला जो सर्व शास्त्रकारांचा विचार तो खंडित होतो, तिथे दोष उत्पन्न होतो. मोक्षाच्या असलेल्या लक्षणामध्ये, मोक्षाच्या असलेल्या स्वरूपामध्ये या कर्मापासून प्राप्त होणारं जे असं फल, अंतिम फल की ज्या फलाला तुम्ही मोक्ष असं म्हणता आहे, त्या मोक्ष कर्मजन्य मोक्ष रूप फलाच्या संदर्भाने विचार केला असता तिथे त्याचा असंभव होतो. ते लक्षण तिथे जात नाही. मोक्षामध्ये पुण्य पापात्मकता नाही, केवळ आनंद प्रदानता असल्यामुळे वा आनंद असल्यामुळे त्या मोक्षाच्या संदर्भाने सापेक्षिक सुखदुःखादिकांचा अनुभव नाही. सुखदुःखादिकांचा अनुभव असतो, तो सुखदुःखादिकांचा अनुभव सापेक्षिक आहे, तिथे निरपेक्षिक सुखाचा अनुभव आहे. मग जो निरपेक्षिक सुख म्हणजे जो आनंद, त्या आनंदाची असलेली कल्पना, ही कल्पना मात्र या कर्मजन्य असलेल्या मोक्षाच्या कल्पनेहून अत्यंत भिन्न, विलक्षण अशा पद्धतीची असल्या कारणानं कर्माने मोक्ष होतो. मुक्तेहे क्रियाभिः सिद्धत्वात् असं जे 9व्या श्लोकामध्ये सुरेश्वराचार्यांनी कर्मवाद्यांचं म्हणणं मांडलं वा ते मत मांडलं, त्या मताप्रमाणे अशा पद्धतीने कर्मापासून मोक्षाची सिद्धी होते असं म्हणता येईल. कर्मापासून कशी काय मोक्षाची सिद्धी होते? कर्मापासून कोणत्याही पद्धतीत मोक्षाची सिद्धी होत नाही. जर कर्मापासून फलच मिळत नाही असं म्हटलं तर निश्चित आम्हाला म्हणावं लागतं कर्मापासून फळ मिळतं. का मिळतं? वेदादी शास्त्रांनी त्याचं प्रतिपादन केलेलं असल्यामुळे आम्हाला म्हणावं लागतं वा मानावं लागतं वा ते सत्य आहे की कर्मापासून फल मिळतं, काही ना काहीतरी फल मिळतं. म्हणजे जशा पद्धतीने आम्ही या गोष्टीला प्रमाण मानतो त्याच पद्धतीत आम्हाला कर्मापासून निरतिशय सुखाची प्राप्ती होते. अशा अर्थाचं प्रमाण जर मिळालं तर आम्ही त्या कर्मापासून मोक्ष होतो असं मानायला कोणत्याही पद्धतीने कमी पडणार नाही व ती गोष्ट आम्ही डावलून देणार नाही. खंडना त्या गोष्टीची होईल असं कदापि होणार नाही. पण कोणत्याही पद्धतीमध्ये विचार केला असता कोठूनही आम्हाला कर्मापासून मोक्षाची प्राप्ती होते असं मिळतच नाही प्रमाण. व प्रमाणाभावाच, प्रमाणाचा अभाव असल्या कारणानं त्या कर्मापासून मोक्षाची प्राप्ती होते असं म्हणणं निर्युक्तिक आणि सासूने सुनेला उगाचच जसं म्हणावं त्या पद्धतीचं हे होऊन जाईल. अशा पद्धतीने विचार केला असता या अशा असलेल्या कर्मापासून मोक्षाची असलेली कल्पना निश्चित खंडित होते. म्हणजे मोक्ष आहे आणि कर्मापासून प्राप्त होतो असं म्हणता येणार नाही. कर्मापासून प्राप्त होत नाही म्हटल्यानंतर मोक्षाची असलेली कल्पना
व मोक्ष मानायचाच ठरला तर मोक्षाच्या संदर्भाने असलेल्या सगळ्या बाकीच्या गोष्टी तपासा. मोक्षाचं असलेलं जे वर्णन आहे, मोक्षाच्या संदर्भाने, मुक्ततेच्या संदर्भाने असलेलं जे वर्णन आहे, हे वर्णन कशाचं आहे? अज्ञानाच्या संदर्भाने. अज्ञान आहे म्हणून मुक्ततेचा अनुभव नाही, म्हणून मोक्षाचा अनुभव नाही. मग अज्ञान आहे असं ज्यावेळी आम्ही म्हणू त्यावेळी त्या अज्ञानाची केवळ निवृत्ती ही मोक्षाला कारण होणार नाही का? अज्ञानाची निवृत्ती करणं ही गोष्ट अपेक्षित नाही का? अज्ञानाची निवृत्ती केली असता मोक्षाच्या संदर्भाने असलेला जो काही आनंद आहे त्या आनंदाची निश्चित आम्हाला प्राप्ती होते. म्हणजेच अज्ञान हान मात्रत्वात, हान म्हणजे नाश, समूल घात, ऐकांतिक, आत्यंतिक असा जो नाश, त्या अज्ञानाच्या हानतेमध्ये, अज्ञानाच्या नाशामध्ये, अज्ञान हान मात्रत्वात अशा हेतूने मोक्ष सिद्धी आम्हाला होते. आता हा जो हेतू आहे अज्ञान हान मात्रत्वात, या अज्ञान हान मात्रत्वात हेतूची सिद्धीच होईल कशाने? हा हेतू आहे, मग याची सिद्धीच कशाने होईल? या हा पुन्हा सपक्षता आहे याला, हे काय विपक्ष नाही आहे, सपक्ष आहे. म्हणजे निसंदिग्धवान असा पक्ष आहे. त्या पर्वतो वन्यमान म्हणत असताना निसंदिग्धवान पक्ष असल्या कारणानं पर्वत समोर आहे आणि धूम त्या पर्वतावरून उठतोय, म्हणजे धूमाच्या संबंधाने असलेला अग्नी निश्चित पर्वतावर असल्या कारणानं त्या पर्वताच्या संदर्भाने कोणत्याही पद्धतीची संदिग्धता नाही. आणि विपक्षतेचा विचार केला असता, दुसऱ्या अधिकरणाचा विचार केला असता, संदिग्धवान पक्षाचा विचार केला असता विपक्षतेचा निर्णय होतो. आणि हा विपक्षतेचा निर्णय ज्या ज्यावेळी होतो त्या त्यावेळी दुष्ट हेतूचा विचार करावा लागतो. म्हणजे कशाचा विचार करावा लागतो? सोप्या भाषेमध्ये हेत्वाभासाचा विचार करावा लागतो. तलाव आहे, थंडी आहे आणि थंडी असल्या कारणानं तलावातून वाफा उठतायत की काय असं चित्र डोळ्यापुढे येतं. आणि त्या वाफा दुरून पाहिल्या असता वाटतं काय? धूर आहे. मग हा धूर आहे का? मग धुरावरून कल्पना काय होईल? यथा महानसात, यत्र यत्र धूमः तत्र तत्र वह्निः यथा महानसात. स्वयंपाकघरामध्ये अविच्छिन्न धूम अग्नी संबंध वा धूमधारा जी अग्नीशी अविच्छिन्न संबंधाने राहते, अविनाभाव संबंधे करून राहते, त्या अशा असलेल्या व्याप्ती स्मृतीने लिंग परामर्श ज्ञाने करून, जे द्वितीय लिंग परामर्श ज्ञाने करून, प्रथम चाक्षुष धूम दर्शन ज्ञाने करून निश्चित काय व्हायला पाहिजे? अग्नी आहे कुठं? पाण्यात. हा विपक्ष आहे, हा दुष्ट हेतू आहे, हा हेत्वाभास आहे. मग हे राहील कुठं? विपक्षतेत राहणार नाही. मग हा राहील कुठं? सपक्षतेत राहील. सपक्षता म्हणजे काय आहे? तिथे पक्ष जो आहे त्या पक्षाच्या संदर्भाने अधिकरण जे आहे अग्नीचं, धूमाचं वा त्या ज्ञानाच्या संदर्भाने असलेली सगळी स्थिती ज्याच्यावर आम्हाला कळते ते असलेलं जे ठिकाण अधिकरण, त्या अधिकरणाच्या संदर्भाने कोणत्याही पद्धतीमध्ये जे साध्य, त्या साध्याचा अभाव निश्चित राहतो असं ठिकाण नाही. ते जलाच्या ठिकाणी अग्नीचा भाव राहील का अभावच राहील? ते अन्योन्य भावाचा विचार नाही, अत्यंत भावाचा विचार आहे. अग्नी राहूच तर शकेल का? जलावर अग्नी राहू शकेल का? जलावर अग्नी राहणारच नाही. म्हणजे साध्याभाव जिथे राहतो तिथे साध्य सिद्धीची कल्पना हा जो हेतू करून देतो तो हेतू दुष्ट आहे वा तो आभासिक आहे किंवा तो हेत्वाभास आहे. मग तो व्याप्यत्वा सिद्धाच्या दृष्टीने जरी हेत्वाभास असला तरी त्याचा आत्ता आपल्याला विचार करायचा नाही हा कोणत्या पद्धतीचा हेत्वाभास म्हणून. म्हणजे व्याप्ती नाही ना तिथे. तिची व्यापकता जशी अग्नीची असते त्या व्यापकतेच्या संदर्भाने सुद्धा धूमाहून व्यापक जरी अग्नी असला तरी त्या व्यापकवान असलेल्या अग्नीचा संबंध
वा अग्नीची प्रतिष्ठा जलावर थोडीच आहे. त्यामुळे तिथे व्यापकतेचा संबंध नाही. आणि व्याप्यत्वासिद्ध धूम तरी कसा राहील? व्यापकाच्या अधीन व्याप्याची स्थिती आहे ना. जसं व्याप्य त्या पद्धतीने व्यापकाचा विचार, वा जसं व्यापक त्या पद्धतीने व्याप्याचा विचार करावा लागतो. व्यापकाचाच अभाव जर पक्षामध्ये होत असेल तर जो धूम अग्नीचा व्याप्य त्या धूमाच्या संदर्भाने आम्हाला त्या जलाधिकरण असलेल्या विपक्ष अधिकरणावर जिथे अभावच राहतो तिथे कसं काय निर्णय करते? म्हणजे तो व्याप्यत्व सिद्ध आहे. तिथे असिद्धी होते व्याप्यत्वाची, धूमाची सिद्धी होत नाही. ते धूर नाही, त्या वाफा आहेत पाण्याच्या. एवढंच काय ते म्हणायचं. म्हणजे काय? सोप्या शब्दात एवढंच सांगायचं आहे, पर्वतावर अग्नी राहू शकतो, जलावर अग्नी राहत नाही. जरी इकडे वाटत असला तरी इकडे भ्रमाने, आभासाने, दुष्ट हेतूने तो वाटतोय, पण निश्चित तशी गोष्ट नाही. तहानलेला, ज्याला तृष्णा आहे असा व्यक्ती आहे आणि त्याला मरुस्थलामध्ये त्या ह्याचं ज्ञान होतं, भ्रमजलाचं ज्ञान होतं. म्हणजे काय? मृगजल. भ्रमनीर नावाचा शब्द इथे वापरलेला. त्याचं ज्ञान होतं. त्याचं ज्ञान झाल्यावर तो पळत सुटतो का? पळत सुटत नाही. पाणी आहे, पाणी आहे, पाणी. तिथे गेल्यावर कळतं, इथं नाही आहे. तिथे सुद्धा आम्हाला विचार करताना विपक्षतेच्या संदर्भाने विचार करावा लागतो. आणि तिथला असलेला जो विपक्ष आहे तो तिथला असलेला विपक्ष किरणांच्या असलेल्या वेगवेगळ्या झालेल्या क्रियेवरून आहे. नाहीतर पृथ्वीवर पाणी राहत नाही असं होत नाही. त्यामुळे पृथ्वी हा सपक्षतेच्या संदर्भाने येतोय. पाणी राहत नाही पृथ्वीवर असं नाही, राहतं. पण किरणांचा जो वेगवेगळ्या पद्धतीचा काही परिणाम झाला, त्या वेगवेगळ्या असलेल्या परिणामे करून तिथला असलेला जो पक्ष आहे तो तिथला असलेला पक्ष पृथ्वी नसून किरणांचा झालेला सगळा खेळ आहे, म्हणून तो विपक्ष आहे. कारण का? किरणामध्ये पाणी राहत नाही. तिथे व्याप्यत्व सिद्धाचा विचार करा, हेत्वाभासाचा विचार करा. हे असा विपक्ष आहे का? इथे हेतू आहे. हेतू म्हणजे लिंग आहे आणि त्या लिंगावरून लिंग परामर्श ज्ञान होणार आहे. आणि लिंग परामर्श ज्ञाने करून व्याप्ती विशिष्ट लिंग परामर्श ज्ञानाचा परिणाम अनुमितीत होणार आहे. म्हणजे काय? ज्ञान होणार आहे आम्हाला प्रमाणजन्य, ते ज्ञान आम्हाला होणार. ही गोष्ट खरी. हेतू आहे, पण सपक्ष असेल तर हे सगळं आणि विपक्ष असेल तर गेलं सगळं. मग अज्ञान हा न मात्रत्वात हा हेतू आहे. सपक्ष की विपक्ष? सपक्ष मानावा लागतो. विपक्ष मानल्यानंतर काम भागेल काय? विपक्ष मानून काम भागणार नाही. मग अज्ञान आहे, राहिलं कुठं? अज्ञानाचा विचार केला. कोणाचं आहे? अज्ञान राहतो चैतन्यावर. कोणाचं आहे? त्या साध्य चैतन्य आहे, साध्य आत्मरूप आहे. त्यामुळे त्याला पक्षता देता येणार नाही. पक्षता देताना द्यावी कोणाला लागेल? अज्ञानाच्या संदर्भाने. अज्ञानाचा स्वभावच काय सांगितला? स्वाश्रया आणि स्वविषया. त्यामुळे सपक्षता त्याला. पण पक्ष आत्मा नाही, पक्ष ब्रह्म नाही, ते साध्य आहे. त्या साध्याचं ज्ञान होईल कशावरून? अज्ञान हा न मात्रत्वाद हा हेतूवरून होईल. मग पक्ष कोण? अज्ञान कोणाला आहे? या गोष्टीचा विचार केला असता पक्ष धर्मता ज्ञानाची सिद्धी होईल. म्हणजे काय? मी दुसरं तिसरं कोणी नाही. एवढ्या सगळ्याला कारण काय? एवढं सगळं उरावर घेऊन कोण बसला? मी. अज्ञान कोण उरावर घेऊन बसलं? मी. आता त्या मीच्या संदर्भाने असलेला हा सगळा विचार असल्या कारणानं मी म्हणत असताना अहंकाराचा विचार, आणि अहंकाराचा विचार म्हणजे माझा विचार, आणि नुसता माझा विचार नसून अहंकाराच्या व्याप्तीचा विचार. अहंकाराची व्याप्ती कुठे कुठे नाही. केवळ माझ्या ठिकाणी अहंकाराची व्याप्ती आहे काय? माझ्या ठिकाणी अहंकार तर असतोच असतो. त्यात निश्चित कोणत्याही पद्धती विमत पद नाही.
विवादास्पद हा चिंतनाचा भाग नाही. अहंकार माझ्यापदी आहेच आहे. अहंकाराची व्याप्ती कुठे कुठे आहे? सगळं जगत तपासावं लागतं. थोडं आहे काय? सगळ्या जगताचा विचार करावा लागतो. अहंकार कुठे म्हणून नाही सांगता, अहंकार सगळीकडे म्हणून सांगावा लागतो. म्हणून या पक्षाचा विचार करीत असताना जगताच्या संदर्भानेही विचार करावा लागतो, पण उद्देश भावाने मीचा विचार, विधेय भावाने जगताचा विचार. ज्ञानाने मोक्ष होतो का होत नाही? मृते ज्ञानानंद मुक्ती ज्ञानादेव तु कैवल्यम इति वेदांत डिंडिमः. हा वेदांताचा भेरी घोष आहे. कर्माने सिद्धी नाही, मग मानावी कशाला लागेल? ज्ञानाने सिद्धी मानावी लागेल. मग अशा ज्ञानाने सिद्धी करीत असताना आम्हाला घ्यावं काय लागेल? हेतू दिला सुरेश्वराचार्यांनी. अज्ञान हान मात्रत्वात. त्या हेतूवरून निश्चय काय होतो? अज्ञान घालून टाका, नाश करा. म्हणजे काय? साध्याचं ज्ञान होईल. हे कुठं आहे? हे माझ्यावर आहे. मग काय केलं पाहिजे? स्वस्वरूपाचं ज्ञान करून घ्या. म्हणजे काय होतं? एवढा सगळा असलेला गौड बंगाल सगळा प्रपंच किंवा हे सगळं अज्ञान, या सगळ्या असलेल्या अज्ञानाचा नाश होतो. अज्ञान सगळं निघून जातं. काडीलाही ते शिल्लक राहत नाही, उरीलाही ते शिल्लक राहत नाही. अशी असलेली सगळी स्थिती होते. आणि प्रकट काय होतं? तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. हे उदाहरण आहे. पंचावयवी असतं ना अनुमान, उदाहरण काय? तरी हे उदाहरण आहे. तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. व्याप्ती स्मृती याच्याने लिंग परामर्श ज्ञान होतं. त्यामुळे स्मृतीचा विचार निश्चित करावा लागतो. यथा महानसहा हे म्हणताना स्मृती आहे. मग इकडं काय? शास्त्र प्रमाण, शास्त्राने सांगितलेले वा ज्या ज्या अनेक ज्ञानी पुरुषांनी हा अनुभव घेतला त्यांचं सगळेच उदाहरण आम्ही इथे जाऊ. म्हणजे काय? ज्ञानेश्वर महाराजांनी लिहून दिलं. जे तुझ्या विखी मूढ तया लागी तू वक्रतुंड, ज्ञानी आसी तरी अखंड उजूची आहाशी. त्रिगुण त्रिपुरी वेढिला जीवत्व दुर्गे आडिला. त्रिगुण त्रिपुरी वेढिला तो आत्मशंभूने सोडविला तुझी स्मृती. हे अज्ञान हान मात्रत्वात नावाच्या हेतूचं उदाहरण आम्ही देतो. आणि काय होतं? साध्याच्या संदर्भाने निश्चिती होते. हे ब्रह्म आहे. आणि हे ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्माचं ज्ञान अनुमानाने होते असं म्हणताय का? ब्रह्माचं ज्ञान अनुमितीने होते वा ब्रह्म अनुमेय आहे, आत्मस्वरूप अनुमेय आहे असं म्हणताय का? का प्रमाणांचा विचार नाही तिथे? प्रमाणांची परिसरे तै प्रमेयची आविष्करे नवल मेचुये धुरे नाहीपणाची. मग प्रमाण या अनुमेय प्रमाणाने ज्ञान होते असं म्हणताय काय? अनुमेयत आहे का? नाही. ज्ञानाने मुक्ती होते हे सांगण्यासाठी आम्ही हे अनुमानाचा उपयोग करतो. अज्ञान हान मात्रत्वाद हेतूने अज्ञानाचा नाश होतो. आणि अज्ञानाचा नाश झाला म्हणजे साध्याच्या संदर्भाने ज्ञान होतं. इतकं काय ते सांगायचं आम्हाला. आता प्रश्न असा उरतो, अज्ञानाचा नाश, अज्ञानहान होईलच कशाने? तद्विरुद्ध जशाला तसं तुल्यबळ, त्याच्याहून थोडंसं का होईना व्यापक मोठं असं काहीतरी लागेल. म्हणजे काय लागेल? ज्ञान लागेल, दुसरं काही लागणार नाही. कर्म लागेल का? नाही कर्म लागणार नाही. कर्माने अनेक अनेक फल मिळतात, मग तसं याचं मिळेल का? मग त्याच्यावर आम्ही दुसरा प्रश्न टाकतो. फारच हट्ट आहे ना कर्मानेच मोक्षाचा, तर आमचा एक प्रश्नाचं उत्तर द्या. एका कर्माने मोक्ष होतो, दोन कर्माने मोक्ष होतो, का आयुष्यभराच्या सगळ्या कर्माने मोक्ष होतो? कुठल्या कर्माने मोक्ष होतो?
का अंतिम कर्माने मोक्ष होतो? शेवटी राम म्हटलं की मुक्तीला गेला. नामस्मरणाचं वैभव निराळं. नामस्मरण क्रियात्मक सांगताय, कर्म म्हणून सांगताय, तिथे हे असणं आहे. नामस्मरणाचं वैभव निराळं. तो क्रममुक्तीत पडेल हाही भाग निराळा आहे. शेवटचं कर्म केलं, शेवटी म्हटला शेवटचं कर्म मुक्तीला करणं, असं आहे का? पहिलं कर्म, दुसरं कर्म किंवा शेवटचं कर्म मुक्तीला कारण आहे असं जर म्हटलं तर दोष कुठे येईल? बाकीच्या सगळ्या असलेल्या कर्मांवर अनर्थतेचा दोष येईल, निष्फलतेचा दोष येईल. आणि हा निष्फलतेचा दोष जाईल कुठं? थेट वेदावर. जे येऊन जाऊन जाते कुठे सगळं पुन्हा. ज्या वेदाचा अभिमान पकडला त्या वेदावर ही गोष्ट जाऊन पडते. मग ही गोष्ट परवडेल काय? ही गोष्ट योग्य आहे काय? प्राशस्त्य आहे काय या गोष्टीमध्ये? नाही. म्हणजे काय केलं पाहिजे? या गोष्टीचा विचार करता येणार नाही. सगळ्या कर्माचं फल मोक्ष आहे. एकाचं नाही, दोनाचं नाही, शेवटच्याचं नाही, मधल्यातल्याचं नाही. मग एक विकल्प राहिला. सगळ्या कर्माचं फल मोक्ष आहे असं म्हणता येईल का? म्हणता येणार नाही. म्हणता येईल ना. सगळं कर्म आम्ही करतो आयुष्यभर, सांगितलंच आहे. जिजीविषय छदन समाहा मग मृत्योपरान, या देहाच्या अंताने मोक्षाची प्राप्ती होते. जुळते संगती. मग सगळ्या असलेल्या कर्माचं फल मोक्ष आहे असं म्हटलं असता सिद्धांती म्हणतात सगळ्या कर्माचं एकच फल मोक्ष. असं कसं काय होतं? कर्म वेगवेगळी. म्हणजे आंघोळ केली तरी पोट भरलं, जेवण केलं तरी पोट भरलं, शेण खाल्लं तरी पोट भरलं. असं कसं होईल? वेगवेगळं कर्म वेगवेगळं फल. नाही म्हणे तुम्ही कसं म्हणता? आम्ही म्हणत नाही, वेदाने प्रतिपादन केलं. अमुक कर्म केली की हे फल, अमुक कर्म केली की हे फल. आणि सगळ्या कर्माचं ते सगळं फल काढून टाका आणि एवढंच एक फल घ्या, असं होतच नाही. भिन्न भिन्न असलेली फलं भिन्न भिन्न कर्माच्या संदर्भाने सांगितले असल्या कारणानं भले ते निष्काम का असेना तर त्याचं फल म्हणून निश्चित तुम्हाला मोक्ष मिळेल असं म्हणता येणार नाही. एक कर्माने किंवा अशा कोणत्याही कर्माने आम्हाला मोक्ष नावाचं फल मिळते असं चिंतन करता येऊ शकत नाही. एकेन वा भवेन मुक्तिर् यदि वा सर्व कर्मभिः प्रत्येकम चेद वृथान्यानी सर्वेभ्योप्येक कर्मता. सगळे वृथा होऊन जातील ना. अन्य 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 सांगितलेली फलं, प्रत्येक कर्माची वेगवेगळी सांगितलेली फलं ही सगळी वृथा होतात आणि वृथापणाचा दोष वेदावर येऊन ठेपतो. ही गोष्ट इष्ट होत नाही. म्हणजे मानावं काय लागेल? पुन्हा पुन्हा मानावं लागतं ज्ञानानेच मोक्ष. दुसऱ्या तिसऱ्या कोणत्याही गोष्टीने मोक्ष होईल असा विचार आपल्याला करता येत नाही. या अशा असलेल्या सगळ्या मोक्षाच्या संदर्भाच्या विचाराचा जर काही चिंतन केलं असेल तर आम्हाला म्हणावं लागतं ज्ञानादेवच कैवल्यम. ज्ञानानेच मोक्ष होईल, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने मोक्ष होणार नाही. आता असं आहे, ज्ञानाने मोक्ष होतो ही गोष्ट खरी. कर्माच्या संदर्भाने विचार करीत असताना अजून एक दोष दिला जातो आणि तो दोष असा, ते म्हणतायत निषिद्ध आणि काम्य या दोन कर्माला तुम्ही टाकून द्यायचं सांगताय. सकाम कर्म करू नये, निषिद्ध कर्म त्याज्य हे सांगताय. याच्यामध्ये एक मतच आहे का? ऐक्य मत आहे. दोघंही आम्ही ते मानतो. नित्य नैमित्तिक कर्माच्या संदर्भाने विचार करीत असताना तुम्ही त्याचं फल काय सांगताय? काहीच फल सांगत नाही. अफलत्वात पाप उत्पन्न होणार नाही. मग पाप उत्पन्न होणार नाही ही गोष्ट सांगत असल्या कारणानं आम्हाला म्हणावं काय लागतं? नित्य नैमित्तिक कर्मच करायला सांगता, सकाम नको म्हणता, निषिद्ध नको म्हणता, फक्त नित्य नैमित्तिक करा म्हणता, निष्कामतेने करा म्हणता.
फल नाही असं म्हणता आणि पाप उत्पन्न होणार नाही एवढं म्हणता. मोक्ष प्राप्त होतो हे कुठं सांगितलं? ज्या कर्माचा अट्टहास करायला सांगितला त्याच्याने मोक्ष होतो असं कुठं सांगितलं? नाही, प्रतिबंधका भाव आहे हा. मग प्रतिबंधका भाव विधेयतेने हे कर्म मोक्षाला कारण होईल असं होत नसतं. भाव कार्यासाठी भावरूपच पाहिजे. इथे तर अभावरूप व्हायला लागलं आणि भावरूप कार्य कसं काय होणार नाही. मणीचा अभाव आहे म्हणजे दाह होतो. अग्नी आहे आणि मणी आहे. तो मणी अग्नीजवळ ठेवला की पोळत नाही, मणी काढला की पोळतं. मग आता ह्याच्याचं तात्पर्य काय? मणीचा अभाव झाला की पोळू लागतं. म्हणजे मणीचा अभाव पोळतो. मणीच्या अभावात पोळण्याची ताकद आहे का वन्नीमध्येच पोळवण्याची ताकद आहे? अग्नीतच पोळवण्याची ताकद आहे ना. म्हणजे अभावात पोळवण्याची ताकद नाही. म्हणजेच मणीचा असलेला जो अभाव आहे तो मणीचा असलेला अभाव प्रतिबंधका भाव विधेय अशा पद्धतीचा आहे. तो केवळ आहे, तो असला पाहिजे, पण प्रतिबंधका भाव या रूपात असला पाहिजे. म्हणजे मुख्य ती गोष्ट आहे असं होत नाही. त्यामुळे नित्यनैमित्तिक कर्माचा असलेला अभाव हा पापाच्या उत्पत्तीला रोखू शकतो निश्चित, पण मोक्ष उत्पत्ती करेल असं कुठे आहे? मोक्षाच्या संदर्भाने मुख्य कारणतेचा विचार करता येणार. मग कर्म असं आहे की जे कर्म मोक्षाला अशा पद्धतीत काही करू शकत नाही, मोक्षाची प्राप्ती करून देऊ शकत नाही, हे असं असलेलं कर्म असल्या कारणानं त्या अशा असलेल्या कर्माचा विचार करीत असताना आम्हाला म्हणावं लागतं की या कर्माने मोक्षाची निश्चित कुणालाही प्राप्ती होत नाही. हे असं असलेलं कर्म मोक्ष प्राप्तिरूप फलाच्या संदर्भाने स्वतःचं असामर्थ्य प्रकट करत असल्यामुळे आणि केवळ अज्ञान हा न मात्रता ही मोक्षाच्या संदर्भाने ज्ञानपूर्वक हेतुतेचं काम करीत असल्यामुळे त्या ज्ञानामध्ये प्रवृत्ती असणं ही गोष्ट खरी आहे किंवा ही गोष्ट निश्चित विवेकी आहे. याच गोष्टीचा विवेक झाला म्हणजे पुढच्या असलेल्या सगळ्या गोष्टींच्या संदर्भाने विचार करता येतो. या सगळ्या गोष्टींचा एक विचार बाजूला आहे, दुसरा विचार करा. दुसऱ्या पद्धतीचा विचार करीत असताना कर्मामध्ये असलेली प्रवृत्ती आणि कर्मामध्ये असलेली निवृत्ती आहेच कशावरून? विद्या, ज्ञान असलं पाहिजे, इच्छा असली पाहिजे, प्रेरणा असली पाहिजे, मग कर्म प्रवृत्ती होते. म्हणजे मग कर्म करतो. क्रम आहे कर्माचा. पहिल्यांदी ज्ञानच नाही आणि इच्छा कशी व्हावी माहितीच नाही, कुठूनही ज्ञान नाही आणि तुम्ही म्हणता इच्छा व्हायला पाहिजेत आणि कर्म प्रवृत्तीचा विचार सांगताय. मग कर्माची असलेली प्रवृत्ती ही कशात आहे? कर्माची असलेली प्रवृत्ती ज्ञान, इच्छा, मग कर्म आणि सगळ्या असलेल्या जगताची स्थिती सांगत असताना सिद्धांतवादी असं म्हणतात की हे सगळं क्रियारूप असलेली संसार वा सृष्टी कशामुळे आहे? अज्ञानामुळे आहे. म्हणजे कर्म प्रवृत्ती जी सांगताय, कर्माची असलेली स्थिती जी सांगताय, ती कर्माची असलेली स्थिती आणली कुठून? ज्ञानातून आणली का अज्ञानातून आणली? सुरुवातीचा विचार करा. अज्ञान, भेद, मग रागद्वेषास्पदता म्हणजे कर्म, मग ते शोभनाध्यास, धर्म अधर्म, ते रमणीय बोधजन्याध्यास, अरमणीय बोधजन्याध्यास,
शरीर, संसार आणि त्याचं दुःख या शरीराला माध्यमाने. मग हे सगळं आणलं तुम्ही कुठून? मग प्रवृत्ती आहे ना कर्माची. दोनात क्रिया का एकात क्रिया? संयोगाचं असमवायी कारण कर्म आहे. आणि संयोगाचं असमवायी कारण म्हणताना संयोग सांगता का सांगत नाही? संयोग सांगता. एकात संयोग असतो का दोनात संयोग असतो? दोनात संयोग असतो. मग कर्म 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 कितीत? एकात का दोनात? दोन मध्ये. मग ही क्रिया दोनात आहे, खरी गोष्ट आहे. पण क्रियेच्या उत्पत्तीचा जो क्रम आहे वा कर्मप्रवृत्तीचं जे काही शास्त्र आहे, हे कर्मप्रवृत्तीचं शास्त्र ज्ञानात सांगता का अज्ञानात सांगता? सिद्धांती म्हणतात अज्ञानात आहे. आणि निश्चित असा सिद्धांत आहे, ज्ञान, इच्छा आणि मग कर्म. हा प्रश्न जोवर सुटत नाही तोवर निश्चित लक्षात घ्या, सिद्धांतवाद्याचा पक्षही पांगळा आहे आणि कर्मवाद्याचा पक्षही पांगळा आहे. जर असं म्हटलं की नाही अज्ञानाने होतो, कर्मामध्ये प्रवृत्ती अज्ञानाने होते, मग अज्ञानाने जर कर्मात प्रवृत्ती होत असेल तर या सगळ्या असलेल्या कर्मप्रवृत्तीमध्ये, इच्छेमध्ये, इच्छा याच्यामध्ये आत्मस्वरूपाच्या संबंधाने असलेली जी काही इच्छा आहे आणि त्या इच्छेच्या अनुरूप असलेला जो आत्मा आहे, त्या आत्म्याच्या संबंधाने असलेला जी अभोक्तेपणा, अकर्तेपणा, त्या अकर्तेपणाच्या संदर्भाने असलेली सगळी कल्पना एकीकडे जाते. हे सगळे एका बाजूला पडतात. आणि ज्ञानात कर्म आहे असं जर म्हटलं, ज्ञान इच्छा कर्म असं जर म्हटलं, ज्या वस्तूच्या संदर्भाने ज्ञानाज्ञानाची काही चिंतनिका चालू आहे, त्या सगळ्या असलेल्या चिंतनिकेमध्ये काहीतरी बाधा उत्पन्न होते असं म्हणावं लागतं. म्हणजे काय? ज्ञानच आहे. ज्या वस्तूचं ज्ञानासाठी म्हणून कर्म करावं, ज्ञानासाठी ते कर्म ज्ञानाने चालू होते म्हटल्यानंतर त्याचं ज्ञान आहे, कर्माची असलेली स्थिती सगळी बिघडून गेली ना. ज्ञानच मानलं ना पहिल्यांदी कर्मवाद्यांनी. मग त्यांचा असलेला सिद्धांत सगळा जातो. म्हणजेच दोघांवरही असलेला हा आक्षेप अत्यंत विचारणीय. ज्यावेळी या प्रश्नाचं उत्तर लागेल त्यावेळी म्हणायचं ज्ञानात मोक्ष आहे किंवा कर्मात मोक्ष. ज्याचा पक्ष सिद्ध, ज्याचा पक्ष समर्थ, तो मात्र खरा आहे आणि त्याच्या पद्धतीत आपल्याला जावं लागेल. काय याचं उत्तर असेल? शंका अनुत्तरितच राहिली का? शंकेला उत्तरच नाही. या विचार करावा लागेल. वेळेची मर्यादा झाली असल्या कारणानं आज आपण इथेच थांबूयात. बाकीचं चिंतन उद्या. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव.